नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे नारळ झटपट फोडायचा कसा आणि नारळाच्या करवंटीपासून खोबरं कसं पटकन वेगळं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे नारळ घेतलेला आहे। नारळ हा असा सोलून घ्यायचा आहे। तो सोलून घेतल्यानंतर त्याची थोडीशी शेंडी ठेवून घ्यायची, म्हणतात असा पूर्ण शेंडी काढू नये म्हणून। आणि त्यानंतर मी नारळ फोडायला इथे हा बत्ता घेतलेला आहे। नारळ असा व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे। हा पहा, नारळ हा असा हातात पकडायचा आहे। नारळाच्या पाण्यासाठी आपण वाटी घेतली आहे। नारळाला अशा 3 शिरा असतात, त्या शिरांवर आपण बत्ता मारायचा आहे। शिरांवर बत्ता मारला तर नारळ व्यवस्थित फुटतो। हे पहा, आता मी बत्ता घेतलाय, तो बत्ता शिरेवरती मारणार आहे। शिरेवर मारल्यानंतर नारळ व्यवस्थित फुटतो। आता हा बत्ता एका शिरेवर मारला, असा नारळ हातात फिरून घ्यायचे। दुसऱ्या शिरेवर मारल्यावर लगेच आपला नारळ व्यवस्थित फुटलेला आहे। हे नारळाचं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचंय वाटीमध्ये आणि त्यानंतर आपण दोन्ही वाट्या वेगळ्या करायच्या। हे पहा, 2 वाट्या वेगळ्या झालेल्या नाहीये। दोन्ही वाट्या वेगळ्या करण्यासाठी मी इथे चाकू घेते। चाकू घालून आपण ह्या दोन्ही वाट्या वेगळ्या करायच्या, जेणेकरून आपल्याला नारळ व्यवस्थित किसता आला पाहिजे। आपण शिरेवरती बरोबर बत्ता जर मारला नाही ना, तर आपल्याला असा नारळ फोडता येत नाही। आजूबाजूला मारला तर वेडावाकडा फुटू शकतो। आणि आता वेडावाकडा जर समजा नारळ फुटला तर करवंटीपासून खोबरं कसं वेगळं करायचं ही स्वामी पद्धत आता तुम्हाला दाखवते। आता हे पहा, ह्या वाट्या ठेवते, त्यातली एक वाटी मी तुम्हाला खिसून दाखवते आणि दुसऱ्या वाटीचं खोबरं काढून दाखवते कसं काढायचं झटपट ते। आता खोबरं किसण्यासाठी ही अशी छोटीशी वेळी घेऊया। आजकाल काही कोणी मोठ्या वेळा वापरत नाही, पण माझ्याकडे अशी खोबऱ्यासाठी ओट्याला लावण्याची वेळी आहे, त्याच्यावर मी खोबरं किसते। हे असं किसलेलं खोबरं आपण भाज्यांमध्ये पोह्यामध्ये घातलं तर खूप छान लागतं। आणि आता हे खोबरं किसताना एक टिप म्हणजे, आपण हे असं खोबरं किसताना करवंटीचा जो हा कचरा आहे तो कचरा खोबऱ्यामध्ये पडण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, हे खोबऱ्याची वाटी धुवून घ्यायची, म्हणजे ओली करून घ्यायची, जेणेकरून तो कचरा आपल्या ताटामध्ये पडणार नाही किंवा खोबऱ्यामध्ये पडणार नाही। पहा किती छान दिसतंय किसलेलं खोबरं। आणि ह्या किसलेल्या खोबऱ्याचा उपयोग म्हणजे ह्या खोबऱ्यापासून कोकम कढी करता येते। गणपतीच्या नैवेद्यासाठी आपण जे मोदक करतो त्या मोदकाला जे सारण लागतं त्या सारणासाठी सुद्धा आपल्याला असंच खोबरं किसून घ्यायला लागतं। आणि अजून एक टिप म्हणजे, आपण हे खोबरं काय करायचं आहे, किसून झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे, जेणेकरून आपल्याला योग्य वेळेला वापरता येतं। हे पहा, आता खोबरं किसून झालेलं आहे आपलं। नारळ वेडावाकडा फुटला तर करवंटीपासून खोबरं कसं वेगळं करायचं, शिवाय ज्यांना खोबरं किसायचा कंटाळा येतो अशांसाठी एक नवीन पद्धत मी दाखवणार आहे। ही पद्धत तशी नवीन नाही आहे, जुनीच आहे, माझ्या वडिलांनी आम्हाला शिकवली, ती तुम्हाला दाखवते। ती आता बघूया कशी आहे ती। आता हे आपण किसलेलं खोबरं बाजूला ठेवून देऊया। खोबरं बाजूला ठेवून झाल्यानंतर दुसरी वाटी घ्यायची, त्याची उरलेली शेंडी काढून घ्यायची आणि आपल्या हात पुसायचे नॅपकिन असतात, ते नॅपकिन असे ओट्यावरती 4 पदर करून ठेवायचे, जेणेकरून आपल्या बत्त्याचा फटका ओट्यावर पडू नये। आणि दुसरा नॅपकिन असा नारळामध्ये कोंबून घ्यायचे आणि नारळामध्ये कोंबून झाल्यानंतर बत्त्याने त्याच्यावरती फटके मारायचे। 1-2 फटके मारून झालेले आणि आता तिसरा फटका मारते। हे पहा, तिसऱ्या फटक्यालाच करवंटी बाजूला झालेली आहे आणि आता त्यावर अजून एक फटका मारायचा आहे। आणि अशा प्रकारे 4 फटक्यातच करवंटीपासून खोबरं वेगळं झालेलं आहे। हे खोबरं वेगळं झाल्यानंतर तुम्ही त्याच्या चकत्या करून वापरू शकता किंवा आपण सुकं खोबरं जसं किसतो तसं किसून भाजूनही वाटून घेऊ शकता। अशाच प्रकारे मी ओला नारळ किसून कोकम कढी केली आहे। शिवाय मी ओल्या नारळापासून मी तांदळाचे मोदक केले। त्या दोन्हीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर याआधीच अपलोड केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। चला तर मग 2 फटक्यामध्ये नारळ फुटला, 4 फटक्यामध्ये करवंटीपासून खोबरं वेगळं झालं। अशाच प्रकारे एका फटक्यात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा। धन्यवाद।